या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूर शहराच्या रामवाडी गोडाऊन समोर असलेल्या इरणा वस्ती येथे ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। या भागात राहणाऱ्या परिसरामध्ये ड्रेनेज ओव्हरफ्लो होत असल्यामुळे ड्रेनेजचे घाण पाणी घरात शिरत असल्याची तक्रार या भागातील स्थानिक नागरिकांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना केली आहे। ड्रेनेजच्या घाण पाण्याबरोबर त्यातील विषारी कीटक देखील घरात येत असून लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या असून या भागातील नागरिकांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची देखील दुरावस्था झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे। रामवाडी गोडाऊन समोर असलेल्या इरणा वस्तीतील नागरिक समस्या काय आहेत, चला तर मग पाहूयात। हा बोला, काय नाव तुमचं? रेणुका। हा, काय नाव या वस्तीचं? इरण वस्ती। काय प्रॉब्लेम झालाय? डेरनीस भरलेत, डेरनीस कोण बघा काढत येत नाहीत, काय नाही, पुरा किडा भरलेत। कधीपासून हे प्रॉब्लेम? आता वर्ष व्हायला आलं, कुठं 4-5 वर्ष झालं असंच आहे ते। कोण बघायला येत नाही ते, काय नाही तिकडं। नगरसेवक फक्त मत कधी असं ना तेव्हा येते ते झालं। पिण्याचं पाणीचा वगैरे काय प्रॉब्लेम आहे ते सांगा। मग सगळं घाण पाणीच येते डेरनीस मध्ये, डेरनीस मधलंच पाणी येते। हा, डेरनीस मधलं पाणी येतं ते आम्ही चाळून पितो ते पाणी। हा, त्याळ्या बघितलं का नाही? तर बघा तिथं किती मोठे मोठे आळे येतात, लहान लहान लेकरं येते, लहान लहान लेकरात आमच्या घरात लहान लहान लेकरात तापा यायला लागल्यात। महानगरपालिकेला कंप्लेंट केलं का? हा केलंय की, बाथरूम मध्ये पण येते ते पाणी, समजा लहान लहान बाथरूम मध्ये किडा यायला लागलेत, पाणी पण येते रिटर्न। काय म्हणले? ते बघते जाते, बघतात जातात, कायच करत नाही ते लोक, कायच करत नाही। जाते तर इरणा तेलंग मी बोलते। सरकारी गोडाऊन समोर अत्यंत त्रास आहे, गोरगरीब लोक आहेत, त्यांना इतकं ड्रेनेजचे त्रास आहे सर। संडास भरून 6 वर्ष झाले, संडास 6 वर्षापासून घाण आहेत, संडास खूपच घाण आहेत, पाणी भरत नाही, लोक उडत्या जागेवर बसून संडास करतात। लहान लेकरं असल्यामुळं टंचाई आहे, रोगराईची, मच्छर, गटर घाण असं गटर घाण असल्यामुळं कोण लेकरं बाळ सगळं आजारी पडते सर। अत्यंत विनंती करून सांगतो की या लहान इरणा वस्तीला कुणीही लक्ष दिले नाही तर प्रत्येक सारांना, प्रत्येक पुढारी लोकांना सांगतो, येतो म्हणते, आश्वासन देतात, पुढं जातात। एवढं काय विनंती करून गटर आणि संडास भरलेली आहे तेवढं स्वच्छ करून देण्याची विनंती। पाणी तळा यायला लागले, मग लेकर बाळाचं ताप यायला लागले, पाणी पिऊन सगळं उलट्या जुलाब व्हायला लागले, आम्हाला पण ताप यायला, आम्ही घरचं काम करून खातो, आजारी पडलं तर आम्हाला कोण बघते? लाईट पण नाही, रात्री बेरात्री महिना दिवसामध्ये 4-5 वेळा लाईट जाते, मग लाईट बिल नाही भरलं तर कट करायला येते, आम्ही कसं करावं? नगरसेवकाला सांगितलं का? हा, सगळ्यांना सांगितले, नुसतं तोंड आलं ते तोंडाने असतेच जाते, काय करावं त्यांना? मन्नाड चेंबर खड्डा 4 दिवस पिल्ला सन्ना पिल्ला पडायची खड्ड्याला, ते खड्डे मारलेले होते रोडाला, एक पोरगी पडले, त्याला लागलेले दवाखान्यामध्ये इलाज करून आले सिव्हिल मध्ये, आमच्याकडे पैसे कुठले येते? हा, याचा प्रॉब्लेम आहे, सगळेजण येते मुंडी हलवून जाते, तुझं संडास बाथरूम पण नाही, आम्ही इथं भरलं तर संडासला कुठं जातं माहित आहे काय काका? ते रेल्वे मध्ये तिकडं पण आकलून देते, आम्ही संडासला कुठं जावं? इकडं भरलेलं आहे संडास, हात भरलेला आहे, मग कुठं जावं आम्ही? घरात असून बाथरूम पण नीट नाही, सगळेजण येते उगा बघतात जातात बघा हात जोडून, आम्हाला काही व्यवस्था नाही इथं। इलेक्शन टाइमला एकच हात जोडायला। हे कुठली वस्ती आहे? हे लहान इरणा वस्ती। हा, काय आहे प्रॉब्लेम? हे काय डेरनीस भरले तर, डेरनीस भरून चालले तर घरात पाणी यायला लागलं तर काय, कोणी काय डेरनीसवाला येते तर ते लोक उगं चालवून जाते, ते गाळ काढ म्हणलं तर काढत नाही, आमच्या हातात नाही म्हणा लागले तर मग आम्हाला बेमार येऊन आम्ही पडायला लागलं, दारात बसायला आम्हाला हे नाही, वास सुटायला लागले, आळ्या बाहेर यायला लागले तर काय करत, लहान लहान लेकर आधार येऊन पडायला लागले तर आता मी पण आधार येऊन पडले होते, दवाखान्याला जाऊन आले मी, आम्हाला कोण बघणार आहे? कधीपासून प्रॉब्लेम आहे हे? आता यांना नव्हते 10 वर्ष होऊन गेलं। हा, हे काय कोणी सेवा करत नाही, कोणी काळजी घेत नाही, काय फक्त मताच्या टायमाला हात जोडायला येते एवढंच, आम्हाला घाला ताई, आम्हाला घाला ताई म्हणून येते मग काय उपयोग, काय केलं तुम्ही सांगा?
आता आम्हाला लई प्रॉब्लेम झाला बघा. बघा तिथं दारात किती पाणी उभारलंय काय तुम्ही बघून घ्या. माझं नाव रेणुका कासलोलकर आहे आणि घरात लहान पोरं आहे ती 3. घरात कोण मोठे कोण नाही आणि घरात किडे आहे. सकाळी झाडू मारताना एवढे मोठे किडे असतात ते गटरमधले आणि रोज झाडू मारले तर रोज शेजारपाजारचा रोज भांडणं असते. आमच्या दारात काय करायचं सगळ्यांना कंप्लेंट दिलं केसा भांडणं झाले सगळे झाले तरी याला 10 ते 12 वर्ष झालं काय नियोजनच कोण करी नाही आहेत. म्हणजे ड्रेनेजचं पाणी पूर्ण वर येतं का? वर येते घरात जात आहे आणि असं दारात येऊन तुम्ही बघू शकता. बघून मी बोलते नाही तुम्ही पहिला येऊन बघा. पिण्याचं पाण्याचं काय? पिण्याचं तर वास येतं ते गटरमुळे. वासाचं पाणीमुळे सारखं ताप करून बाथरूम पण व्यवस्थित नाहीये. ते सगळ्या बायका सगळं ते रेल्वे पट्टीमध्ये जाते तिथं पण माणसं हाकलतात आणि इथं असं चेंबर भरलेत की घरात असून पण बाथरूम घरात पण बसायला टाइम नाही. असं तर फुल भरलेलं आहे. कोण येत नाही. जेव्हा इलेक्शनला येतात आज जोडते ताई टाका आम्हाला मत आम्ही करतो काम. काय करतात काम? मग इलेक्शन तर थांबायला तर येते सगळे गोडेवर. 10 वर्षापासून हेच बघताय. आमचे लेकरं मला 3 लेकरं झाले अजूनपर्यंत ते चेंबरांचं कामच नाही होत. पिण्याचं पाण्याचं का? दोन्ही सगळं लाईट नाही नसतं. कंब्याला लाईट नाही येत. रोड नाही. रोडाला पण काय रोड पण हे नाही व्यवस्था नाही. अख्खा चेंबर भरलेलं. तुम्ही गल्ली गल्ली फिरून बघितलं तर पण तुम्हाला कळलं चेंबर कसे आहेत. सगळ्या वस्तीत घरात पाणी चाललं. चेंबरचं पाणी घरापर्यंत येते. असं पाणी आलं नाही. पाणीचे दिवस असं निघतात ना. पिण्याचं पाणी पण नीट नाही टायमावर. पावसाळ्याला पाणी घरात घुसते. कोण नुसतं ते नगरसेवक जेव्हा काम असतं त्यांचं तेव्हाच वस्तीला फिरणार आहे. तिथं कुठले इलेक्शन आले ना तेव्हाच हे घरदार सगळं बघतात. ताई आम्हाला टाका मत जोडा पाय पडा तेवढं एकच आहे. आले ना जिंकून आले ना आमचं थोडं पण बघत नाहीत. वास पण बघत नाहीत वस्तीत. इराणा वस्ती आहे बघा सरकारी गोडवन. बाथरूमचं पाणी ते डेअरीचं पाणी सगळं आमच्या बाथरूममध्ये येते. किडे ते सगळं ते शेपटा चाळा झालेत सगळ्या आमच्या बाथरूममध्ये. ते पाणी प्यायचं पाण्यामध्ये पण येते आणि आमच्या लेकरांना उलटी जुलाब व्हायला लागले. ते 4-5 वर्ष झालं कुठलं नगरसेवक येत नाही. ते कोण पण येते आमच्या गल्लीत तिथं येत. सगळ्यांना कळवलं येते तर फक्त बघतात आणि जातात. कोणी येऊन इकडं बघत पण नाही. ते कोण माहित त्यांचं तोंड पण बघितलेलं नाही. फक्त आज जोडत येते तेवढंच झालं त्यांचं काम. आता तुमची काय मागणी आता इथं? आम्हाला ड्रेनेजचं ते करून द्यायचं आहे आम्हाला सगळं. रोड पण चांगलं नाही तिकडं. माझं नाव धनराज सिद्धराम संदोळकर. लहान इरणा वस्ती आहे प्रभाग क्रमांक 22. इथल्या गेल्या एक 10 वर्षापासून नंतर त्याच्या आधी पण बघितलं आम्ही की इथं भरपूर खूप काही समस्या आहेत. इथं एकही चेंबर नीट नाही आहे. चेंबरचं पाईपलाईन मंजूर करतो म्हणून मंजूर करून त्याचा निधी घेऊन ते लोक कुठं काय केले काय माहीत नाही. चेंबरचं लाईन का अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. आणि आज माझ्या इथल्या वस्तीमधल्या माझ्या आई बहीण तरुण पोरी 14-15 वर्षाच्या लेकरं बाहेर बाथरूमला जातात. संडासला जातात. संडासा इथं एक पण सरकारी संडास एक पण नीट नाही आहे. सगळं पूर्ण भरून गेलेलं चेंबर लाईन म्हणा तुम्ही संडास लाईन पूर्ण चेंबर लाईन भरलेलं आहे. आणि इथले जे तरुण पिढी आहे तरुण माझं लेडीज बाई रेल्वे पटरीवरती संडासला जातात. तिथं UP बिहारचे लोक वेगळ्या दृश्याने बघितलं की तिथनं परत एक रेल्वे ट्रेन गेले की उठून उभारतात. माझ्या बायका इथल्या लहान जे आई बहीण आहेत माझे ते उठून उभारतात आणि गाडी गेले की परत अजून बसतात. हे असलं आमच्या इथं परिस्थिती आहे सध्याला. इथला एकही नगरसेवक काम करत नाही. आणि मतमोजणी जेव्हा इलेक्शन आलं की तेव्हा मतं मागायला सर्वजण हात जोडून इथं येतात. हे लहान इरणा वस्तीमधलं हे मोठं प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम कमीत कमी गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. याचं काहीतरी निवारण करावं हे आयुक्तांना मला कळकळीची विनंती आहे. आणि आयुक्तांनाही मी 2 वेळा मी हे केलं. आणि इथं महापालिका लोक जेव्हा येतात त्या लोकांनाही मी सांगितलं. ते महापालिकेचे लोक येतात फक्त रॉड गाठला आम्ही केलं. आमच्या हातात काही नाही आहे. इथं निधी नाही आहे. नगरसेवक लोक आम्हाला काय सांगितले नाहीत म्हणून असं ते लोक म्हणतात. आणि इतर लोक काही सांगायला गेलं की त्या लोकांना येऊन घरात मारहाण करतात. गेल्या 1 महिन्यापूर्वीच मी कंप्लेंट करायला गेलं तर मला घरात घुसून माझ्या बायकोला दोघांना घरात घुसून मारले. तर नगरसेवकाचं माणसं लोक घरात घुसून मला मारहाण केले की तू आमच्याबद्दल आमच्या विरोधात का कंप्लेंट करतो म्हणून. हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी महापालिका आयुक्तापर्यंत हे बातमी पोहोचावं असं मी विनंती करतो. मी रवी सौरप्पा रामपुरे लहान इरणा वस्ती सरकारी गोडाऊन जवळ. आजपर्यंत पावसाचं पाणी घुसायला लागलं. घरात चेंबर गटर भरला तर कोण म्युन्सिपाल्टी लोक दात फिरायचे नाही आहे. मीच काढो मीच लाईनला बघतो.
हे विनंती करतो, जरा लक्ष देऊन काम करून घ्या. येते येते म्हणते म्युन्सिपाल्टी लोक तिकडे जाते इकडे जातात. हे करायचं कोण? कॅरी बॅग अटकते, चिंदी बिंदी बघायचं काम असते का नाही? हां, येतो म्हणून पलटी मारून जाते. हे तू कोण आहे मी कोण आहे म्हणतात, आम्हाला दमदाटी देतात. हे बघायचं त्यांचं काम आहे का नाही? हां, कोण असते कोण असत नाही हो. मेल्यानंतर माती पाहिजे, माणूस पाहिजे. पैसे आज नाही तर उद्या मिळतात, परंतु माणूस मिळते का? कोण लहान लेकरं पडते गटरमध्ये, शंभर दुनियाचं पाण्याचं अडचण आहे. हे लय दिवसाचा अडचण फार चालले. साफसफाई करायला काय होते? हे बदलून पाईपा नवीन दुसऱ्याचा चेंज करून द्या ना लाईन, नाहीतर दुसरा टप्पा खोदून द्या आम्हाला. हां, पासून आहे हे आता लय दिवस झाले साहेब, 2 वर्षाचं पुढं गेले साहेब. काय दात नाही, फिरत नाही, बघत नाही, काय नाही, लक्ष नाही, काय नाही. हां, कुणाला सांगून का कंटाळा यायला लागला. येते येते म्हणते चुकाण मारतात. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.